नमस्कार मैत्रिणींनो, जय सद्गुरू सर्वांना. श्री सद्गुरू कृपा फॅशन्समध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत 42 साईजचं कटोरी ब्लाऊजचं ब्लाऊज पीसवर कटिंग. पेपर कटिंग आहे ते आपण ब्लाऊज पीसवर कटिंग करणार आहोत. आता मी इथे एकाच वेळी 2 ब्लाऊज पीस कट करणार आहे. अस्तरचे ब्लाऊज आहेत. अस्तर आणि ब्लाऊज पीस दोन्हीचं मी सोबतच कटिंग करणार आहे. या पद्धतीने कटिंग केलं ना तर आपलं कटिंगचा आपला वेळही वाचतो आणि आपलं काम अगदी सोपं होऊन जातं. तर हे बघा, मी इथे आता मी इथे फक्त 2 ब्लाऊज कट केलेले आहेत. तुम्ही अगदी 3-4 ब्लाऊज आरामात कट करू शकता या पद्धतीने. अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मी इथे कटिंग सांगणार आहे, जेणेकरून तुमचा कटिंगचा वेळ वाचणार आहे. तर हे बघा, मी इथे अस्तरचे हे 2 ब्लाऊज अंथरलेले आहेत. इथे घडीवर अगदी घडी व्यवस्थित मी सेट केलेली आहे. या घडीवर आपल्याला बॅक पार्टचं कटिंग करायचं आहे. नेकचं कटिंग आपलं एकदम व्यवस्थित आलं आहे. एकाच मापाचे ब्लाऊज आहेत. गळ्याचं माप सगळं सेम आहे, त्यामुळे मी इथे 2 ब्लाऊज एकदम कट करायला घेतलेले आहेत. आता ही घडी मी अगदी व्यवस्थित एकसारखी इथे करून घेतलेली आहे दोन्ही ब्लाऊज पीसची. अशा पद्धतीने आता याच्यावरच मी अस्तर ठेवणार आहे. 42 साईजचा ब्लाऊज आहे. 1 मीटर इथे मी अस्तर वापरलेलं आहे. आता याची घडी, ब्लाऊज पीसची घडी मी अशी ठेवणार आहे. ही आपली जी किनार आहे, ही किनार मी दोन्ही बाजूला अशी केलेली आहे. हे बघू शकता तुम्ही. आणि ही घडी आता आपल्याला या ब्लाऊज पीसच्या घडीवर अगदी व्यवस्थित सेट करून घ्यायची आहे. दोन्ही बाजूचे काठ असले तरी याच पद्धतीने कटिंग तुम्ही करू शकता. एका बाजूचे काठ कमरेला घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूचे काठ बाहीसाठी यूज करायचे. आता इथे मी अशी व्यवस्थित घडी घालून घेतलेली आहे. बरोबर घडीवर घडी आपली आली पाहिजे. आता हा एक ब्लाऊज आणि त्याचं अस्तर, आणि त्याच्यावर इथे दुसरा ब्लाऊज आणि त्याचं अस्तर आपल्याला ठेवून घ्यायचंय. याची देखील मी इथे ब्लाऊज पीसची घडी सरळ कट करून घेणार आहे आधी. ही ट्रिक नक्की वापरून बघा, तुमचं काम अगदी सोपं होणार आहे. कमी वेळामध्ये तुम्ही जास्तीत जास्त ब्लाऊज कट करू शकणार आहात. आता एकाच मापाचे ब्लाऊज आपल्याकडे येतातच, त्यामुळे एकाच वेळी आपण ते आरामशीर कट करू शकतो. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची, असं ब्लाऊज कटिंग करताना आपण शक्यतो पेपर कटिंगचाच वापर करावा. म्हणजे एकदा पेपर कटिंग याच्यावर ठेवलं की आपल्याला पुन्हा कापड इकडे तिकडे सरकवायची गरज पडणार नाही. बऱ्याच मैत्रिणींना पेपर कटिंगचा कंटाळा येतो, पण पेपर कटिंगचे खूप सारे फायदे आहेत. प्रत्येक वेळेला आपल्याला मेजरमेंट टाकावं लागत नाही. एकदा पेपर कटिंगचं मेजरमेंट असेल तर आपल्याला त्याच्यावरती बरेच ब्लाऊज कटिंग करता येतात. आता मी इथे 2च ब्लाऊज घेतले. तुम्ही अगदी इझिली 4 ते 5 ब्लाऊज इझिली कट करू शकता एकाच वेळेस. डिझाईन वेगळं असेल तर फक्त गळा कट करायचा नाही, नेकची पट्टी तशीच ठेवायची. बाकी सगळं मुंड्याचं, शोल्डरचं, कमरेचं वगैरे कटिंग आपण करून घ्यायचं. आता इथे मी पेपर कटिंग वापरणार आहे. हे 42 साईजचं पेपर कटिंग आहे. इथे या कटिंगचा व्हिडिओ मी आधी अपलोड केलेला आहे, तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता. आपल्याला काय करायचं आहे, बॅक पार्ट बरोबर या घडीवरती आपल्याला इथे ठेवून घ्यायचं आहे. आता मी इथे एक्स्ट्रा मार्जिन सोडलेलं नाही खालच्या बाजूला अगदी, कारण आपल्याला कमी वेळामध्ये ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंग करायचं आहे. तर या पद्धतीने आपण या ट्रिक आपल्याला वापरायच्या आहेत आणि ट्रिक तुम्ही नक्की वापरा. तुमचं काम अगदी इझिली होणार आहे. कमीत कमी वेळामध्ये तुम्ही जास्तीत जास्त ब्लाऊज कटिंग करणार आहात. इथे टाचण्यांची सुद्धा आपल्याला खूप गरज पडते. अशा आपल्याला इथे टाचण्या लावून घ्यायच्या आहेत प्रत्येक पार्टला. या पद्धतीने एकाच व्यक्तीचे ब्लाऊज असतील तर आपल्याला काहीच प्रॉब्लेम येत नाही एका वेळी 4-4 ब्लाऊज कटिंग करायला. आणि शक्यतो कटोरीचं माप 38 साईजची कटोरी असेल तर आपल्याला डिफरंट फक्त कुठे कमरेमध्येच येतो आणि गळा आणि शोल्डरमध्ये फरक पडतो. बाकी आपल्या कटोरीचं माप मात्र तेच राहतं. आता हे मेजरमेंट जे मी घेतलेलं आहे ते कुठेही वाढीव भाग आपल्याला इथे करायचा नाही. परफेक्ट कटिंग करूनच मी इथे सगळे पार्ट इथे सेट केलेले आहेत. आता या पद्धतीने आपल्याला असं इकडे ठेवून घ्यायचे. आता ही कटोरी आपल्याला नेहमी अशी क्रॉसमध्ये ठेवायची. आता क्रॉसमध्ये ठेवायची म्हणजे नेमकं काय करायचं, तर हा पार्ट जो आहे आपला, हा पार्ट आपला शक्यतो सरळ आला पाहिजे. आणि ही जी आपली कटोरी आहे, हा जो आडवा भाग आहे तो आपला असा तिरप्या कपड्यावरती आला पाहिजे. हे बघा, तुम्ही इथे असं या पद्धतीने सेट करू शकता. इकडे आपल्याला बाहेरसाठी कापड अगदी आरामशीर शिल्लक राहतं.
तुम्ही हवं तर कटोरी इकडे खालच्या बाजूला सुद्धा घेऊ शकता. तुम्हाला जर गळपट्ट्या हव्या असतील तर तुम्ही या पद्धतीने हे बघा अशा पद्धतीने ठेवू शकता. इथे आपला कमरेचा बेल्ट येणार आहे. हे बघा अशा पद्धतीने. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की मी ज्या पद्धतीने अस्तरची घडी घातलेली आहे त्याच पद्धतीने आपल्याला घडी घालायची. हा पण अरुंद असल्यामुळे इथे आपलं कटिंगचं पेपर कटिंग अगदी व्यवस्थित बसतं. हा पनवा रुंदीला थोडासा कमी असतो, त्यामुळे बाहीला इकडच्या दोन्ही पार्टला बसायला प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून या पद्धतीने तुम्ही हे ठेवून घ्यायचं. अगदी व्यवस्थित आपलं हे कटिंग बसतं आणि इकडे बाहीला देखील आपल्याला व्यवस्थित कापड शिल्लक राहतं. या पद्धतीने ठेवायचं. आणि तुम्हाला क्रॉसपट्टी गळपट्टी काढायची ते बरोबर या पद्धतीने आपल्याला इथे काढता येते. हवं तर तुम्ही हा पार्ट इकडे सरकून ठेवू शकता. आरामशीर इथे तुमच्या इकडे 2 आणि इकडे 2 अशा 4 पायपिंगसाठी पट्ट्या आरामशीर निघतात. काही प्रॉब्लेम येत नाही. या पद्धतीने तुम्ही नक्की कटिंग करा. हे बघा इथे बरोबर आपल्या इथे कापड शिल्लक राहिलेलं आहे 2 गळपट्ट्यांसाठी आणि इकडे आपल्याला बाहीसाठी कापड भरपूर शिल्लक राहिलेलं आहे. आता 42 साईजची छाती आहे, त्यामुळे बाहीचे घडी देखील रुंद येणार आहे. या घडीवर आपल्याला बाहीची घडी कमी पडते. म्हणून या पद्धतीने ठेवली तर बाही आपली अगदी व्यवस्थित बसते. कुठेही बाही कमी पडत नाही. आता परफेक्ट बाही कशी कटिंग करायची त्याचा देखील मी व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे. तुम्ही नक्की जाऊन बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, म्हणजे येणारे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. आणि व्हिडिओ आवडल्यावर एक लाईक नक्की करा. लाईक करायला मात्र विसरू नका. कमेंटमध्ये देखील सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. तर आपण आता इथे टाचण्या लावून घेऊया. सगळ्या पार्टला आपल्याला इथे अशा टाचण्या लावून घ्यायच्या आहेत. इथे कुठेही आपल्याला कोणताही पार्ट इथे अस्तर आणि ब्लाऊज पीसवर वाढवून घ्यायचा नाही. जसं आहे तसंच आपल्याला इथे कट करायचा आहे. तो कटिंगमध्येच संपूर्ण पार्ट एक्स्ट्राचा ॲड केलेला आहे. व्हिडिओ तुम्ही चॅनलवर जाऊन बघा. 42 साईजचा हा व्हिडिओ मी पेपर कटिंगचा शेअर केलेला आहे. तो संपूर्ण व्हिडिओ आहे, संपूर्ण ट्युटोरियल मी त्याच्यामध्ये दिलेला आहे. 11.5 इंचाचा कपडा इथे आरामात शिल्लक राहतो. इथे आपल्याला हवी तेवढी लॉंग बाही घेऊ शकतो आपण. हे आपण कटिंग करून घेणार आहोत. या पद्धतीने कटिंग केलं तर तुमचं कापड अजिबात वेस्ट जाणार नाही. तुम्हाला वेगळी काही डिझाईन करायची असेल त्यासाठी देखील आपला कपडा इथे व्यवस्थित शिल्लक राहतो, कमी पडत नाही कुठे. आता इथे देखील हवं तर तुम्ही डबल फोल्ड देखील करू शकता. हे कापड अस्तर आणि ब्लाऊज पीस तर 4ही कपडे एकत्र घेऊन तुम्ही करू शकता. आता इथे आपल्याला गळ्याचं कटिंग करायचं नाही. तुम्हाला वेगळा शेप हवा असेल तर तुम्ही इथे वेगळा शेप देऊ शकता. जर एकच शेप असेल गोल गळ्याचा तर तुम्ही डायरेक्ट कटिंग केलं तरी चालेल. आता इथे आपल्याला शोल्डरचं कटिंग करून घ्यायचं आणि इथे थोडासा अर्ध्या इंचावर कट द्यायचा अशा पद्धतीने. नंतर हे आपण पेपर काढून टाकला तरी चालेल. पेपर कटिंगचा इथे आणखी एक असा फायदा होतो. पेपर कटिंगचं काय होतं, जेव्हा आपण पेपरवर ठेवून कटिंग करतो त्यावेळेस आपलं माप एकदम परफेक्ट राहतं, कुठेही कमी जास्त होत नाही. पण आपण ड्रॉ करतो तेव्हा काय होतं, आपलं माप थोडंसं इकडे तिकडे देखील होतं. कारण जे आपण मार्किंग करतो त्याच्यावरच आपलं कटिंग होतच नाही. कदाचित कटिंग बाहेरच्या बाजूला देखील जातं. मग आपलं मेजरमेंटमध्ये सुद्धा प्रॉब्लेम येतो. आता इथे मात्र आपल्याला एक पट्टी, आता जर तुम्ही अशी डायरेक्ट फोल्ड करणार असाल तर इथे आपल्याला मार्जिन घ्यायचं नाही. इथे फक्त डायरेक्ट ही घडी अशी फोल्ड करून आपल्याला साध्या ब्लाऊजला आपण ज्या पद्धतीने कमरपट्टी कट करतो, बेल्ट कट करतो, त्या पद्धतीने देखील कापड असेल तर तुम्ही करू शकता. आणि तुम्हाला इथे पुन्हा डबल टिक मारायची गरज पडणार नाही. पण जर कापड कमी असेल तर इथे आपल्याला अर्धा इंच शिलाईसाठी एक्स्ट्रा घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आता इथे कापड जास्त आहे त्यामुळे मी हे असं संपूर्ण कटिंग करणार आहे. आता हे कटिंग कसं करायचं ते देखील मी तुम्हाला सांगते. तर बघा मी इथे पूर्ण कटिंग करून घेतलेलं आहे. आता ही डबल फोल्ड आपल्याला कशी करायची ते बघा मी सांगते. इथे आपल्याला ही जी आपली पेपरची घडी आहे बरोबर याच्यावर आपल्याला इथे असं फोल्ड करून घ्यायचंय अशा पद्धतीने. आणि हा पार्ट आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. तर ही आपली योगपट्टी इथे तयार झालेली आहे. आपल्याला कुठेही एक्स्ट्रा मार्जिन घ्यायची गरज नाही या पद्धतीने पेपर कटिंग केल्यानंतर.
डायरेक्ट तुम्ही कपड्यावर कटिंग करू शकता. कटोरी मात्र नेहमी क्रॉस कपड्यावरच ठेवायची आहे, जेणेकरून हा कपडा आपला असा ओढला जातो. जिथे कपडा असा ओढला जातो त्या क्रॉस कपड्यावरच आपली ही घडी आली पाहिजे. अशी सरळ कपड्यावर घडी ठेवायची नाही. कटोरी कधीही सरळ कपड्यावर कट नाही करायची, ती अशी क्रॉस कपड्यामध्येच कटिंग करायची. सरळ कपड्यावर कटिंग केली तर कटोरीचा पग तुमचा व्यवस्थित येणार नाही, असा चपटा होणार आहे. त्यामुळे नेहमी क्रॉस कपड्यावरच आपली कटोरी आपल्याला कट करायची आहे. इथे कुठेही आपल्याला एक्स्ट्रा मार्जिन वाढवायचं नाही. त्यांचं पेपर कटिंग करून ठेवलं तर आपल्याला काहीच प्रॉब्लेम येत नाही. प्रत्येक साईजचं आपण चेस्ट साईजचं पेपर कटिंग करून ठेवायचं, जेणेकरून आपल्याला त्याचा फायदाच होतो. प्रॉब्लेम फक्त येतो कुठे गळ्यामध्ये, शोल्डरमध्ये आणि कमरेमध्ये. कटोरीचं माप मात्र एकच राहतं. मग त्याचे चेंजेस कसे करायचे, कपड्यावर पेपर कटिंग करताना गळ्यामध्ये बदल कसा करायचा, त्याचा व्हिडिओ मी पुढे अपलोड करणारच आहे. काय काय बदल करायला लागतात, कुठे चेंजेस करायला लागतात ते मी पुढे शेअर करणार आहे व्हिडिओ. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता हे आपलं कटिंग करून झालेलं आहे. स्लीव्स कटिंग करणार आहे आता मी. आता हा आपला पन्ना आपल्याला आधी अगदी व्यवस्थित सरळ करून घ्यायचा एकसारखा. या पद्धतीने इथे आपल्याला फोल्ड करून घ्यायचंय. आता मी फक्त इथे एकच अस्तरवर कटिंग करणार आहे. नंतर मग आपण याच्यावरती कटिंग केल्यानंतर बाकीचे पार्ट कट करणार आहोत. तुम्ही इथे पेपर कटिंगचा देखील वापर करू शकता. ते डायरेक्ट कपड्यावर तुम्हाला दाखवत आहे. परफेक्ट स्लीव्स कशी कटिंग करायची याचा व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे, तो तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता. त्या पद्धतीने तुम्ही कटिंग करा, तुमची बाही अगदी परफेक्ट बसणार आहे. आता इथे आपण मेजरमेंट घेऊया. इथे बाही आहे 9 इंच, प्लस त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच शिलाईसाठी ऍड करायचं आहे. 10 इंचावर इथे मार्किंग करून घ्यायचंय. दंडघेर आहे 12 इंच, 12च्या निम्मे 6, प्लस त्याच्यामध्ये 1.5 इंच आपल्याला शिलाईसाठी ऍड करायचं. आता इथे आपल्याला घ्यायची आहे कॅप हाईट. आता आपली कॅप हाईट किती घ्यायची, तर इथे आपली छाती आहे 42चा 12वा भाग इथे आपल्याला घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला घडी घ्यायची आहे, बाहीची घडी. तर इथे आपल्याला छातीचा 5वा भाग प्लस त्याच्यामध्ये 1.5 इंच आपल्याला शिलाईसाठी ऍड करायचा आहे, किंवा छातीचा 4था भाग वजा अर्धा इंच देखील तुम्ही करू शकता. आपली छाती 42 आहे, तर त्याचा 4था भाग होतो 10.5 इंच. त्याच्यातनं वजा अर्धा इंच आपण केलं तर 10 इंचावर घडी येते. आणि 42चा 5वा भाग केला तर 8.5 इंच येतो. प्लस त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच करायचं, म्हणजे 10चीच घडी आपल्याला इथे तयार होते. आता हे बघा, इथे अस्तर थोडंसं कमी पडणार आहे. इथे अर्धा इंच अस्तर मला कमी पडते, तर ते आपण ब्लाऊज पीसवर नंतर वाढून घेऊयात. या पद्धतीने बघा, अस्तर मात्र ठेवताना असंच ठेवा, म्हणजे तुम्हाला जास्त जॉईंट द्यायची पण गरज पडणार नाही. आता स्टिच करताना कसं करायचं, फिनिशिंग कसं द्यायचं ते देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये स्टिच करताना सांगणार आहे. आता इथे आपल्याला 8.5 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आहे, आणि पुढे 10 इंचाचं एक मार्किंग करून घ्यायचं आहे. जेवढं कापड आपल्याला इथे कमी पडणार आहे ते आपण नंतर ब्लाऊज पीसमध्ये वाढवून घ्यायचं आहे. आता याचा आपल्याला ही रेषा आपल्याला तिरकवून याचा सेंटर काढून घ्यायचं आहे. हे बघा, आता इथे दुसरी एक फिक्स सेंटर जर काढायचं असेल तर याचा सेंटर आपण काढू शकतो. सेंटर काढण्याच्या 2 पद्धती आहेत. हे बघा, आता हे जे आपलं आहे 8.5 इंचाचं मार्किंग, त्याचा सेंटर होतं इथे 4.25 इंचावर एक आपण मार्किंग करून घ्यायचं, आणि इथून वरती असा याला सरळ जोडून घ्यायचं. हा आपला सेंटर आरामशीर निघतो, किंवा तुम्ही अशी तिरकी रेषा ओढून याचा देखील सेंटर काढू शकता. तो एवढाच येणार आहे, मी तुम्हाला दाखवते. बघू शकता तुम्ही. आता इथे आपली 9.5 इंचाची घडी आहे, तर बरोबर इथे हे बघा, तुम्ही बरोबर इथे 4.25 इंचावर आपलं हे मार्किंग आलेलं आहे. तुम्ही फोल्ड करून दाखवते तुम्हाला. तुम्ही कोणत्याही पद्धतीने याचं सेंटर काढू शकता. हे बघा, तुम्ही बघू शकता बरोबर 4.25 इंच आपल्याला इथे ही टेपची घडी आलेली आहे. तुम्ही कुठल्याही पद्धतीने हा बाहीचा सेंटर काढू शकता. आता इथून आपल्याला काय करायचं आहे, या सेंटरपासून आपल्याला बरोबर इथे 1 इंचाची खूण आहे, ती बरोबर या सेंटरला ठेवायची आहे अशी सरळ, आणि वरती अर्ध्या इंचावर मार्क करून घ्यायचंय. इथे तर पॉईंट द्यायचा आहे छोटासा, आणि इथे आपल्याला बॅक पार्टचा फिशकट द्यायचा आहे. आता इथे आपल्याला 1.25 इंच, 1.5 ते 1.25 इंच इथे
मार्क करून घ्यायचं आहे आणि इथून सरळ ठेवायचं आहे आणि इथून आपल्याला बॅकचा फिशकट द्यायचा आहे या पद्धतीने. आता इथे आपलं हे मार्किंग आहे ते आपल्याला थोडंसं 5 इंच खाली जायचं आहे. आता आतला फिशकट कसा द्यायचा त्याची पण मी खास ट्रिक इथे तुम्हाला सांगणार आहे. अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही आतला फिशकट देऊ शकता. लॉंग बाही असेल तर आपल्याला असं थोडंसं क्रॉसची पट्टी असते, या पट्टीने थोडासा कर्व द्यायचा असतो, म्हणजे बाहीमध्ये इथे फुगा येत नाही. हे बघा अशा पद्धतीने. 1.5 इंचचं जे मार्किंग आहे तिथे सुद्धा आपल्याला एक अशी रेषा जोडून घ्यायची आहे. आता हे मी कटिंग करून घेते. इथे मी फक्त बॅकचा फिशकट कट करते. आता जे आपल्या इथे मार्किंग आहे बरोबर त्या मार्किंगवरच आपल्याला इथे कटिंग करायचं आहे, त्याच्या बाहेर जायचं नाही, म्हणजे आपलं मेजरमेंट अगदी व्यवस्थित येतं. आणि इथून आपल्याला 5 इंच खाली जायचं. तर ते कापड शिल्लक राहिले नाही, ते ब्लाऊज पीसवर मी तुम्हाला दाखवेन. आता इथे आपल्याला आता इथे आणखीन एक गोष्ट मला सांगायची आहे. बघा, जेव्हा आपण इथे कटिंग करतो इथे मी कुठलेही जॉईंट दिलेलं नाही. जर तुम्हाला परफेक्ट जॉईंट द्यायचा असेल तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं असतं, एक बाजू जी आहे कपड्याची ती एकदम व्यवस्थित घ्यायची असते. आणि समजा आपल्याला एकाच बाजूला जॉईंट द्यायचं असेल तर अशा पद्धतीने आपण घडी घ्यायची, म्हणजे इथे एक बाजू आपली पूर्ण बाहीची व्यवस्थित बसली पाहिजे, दुसऱ्या बाजूला आपल्याला आरामात जॉईंट देता येतं. जेवढं आपलं कापड कमी आहे त्या पद्धतीने आपल्याला इथं जॉईंट देता येतो. ही पद्धत देखील तुम्ही इथे वापरू शकता. आता इथे आपल्याला दोन्ही बाजूला अर्धा इंच कापड वाढवून घ्यायचं आहे. आता इथे काठ मी हे बघा, हे काठ क्रॉस असल्यामुळे मी इथे डायरेक्ट इथे ब्लाऊज पीसवर कटिंग करणार नाही, ते काठ सेपरेट मी जोडणार आहे. जर काठ एकसारखे असतील तर तुम्ही डायरेक्ट इथून ब्लाऊज पीस असं ब्लाऊज पीसवर ठेवून डायरेक्ट तुम्ही कटिंग करू शकता. पण हा काठ क्रॉस येतो, खालचा वरचा एकसारखा येत नाही, मग मी हे सेपरेट नंतर कट करून जोडणार आहे. आता ही बाही आपल्याला अशी इथे ठेवून घ्यायची आहे. तुम्हाला इथे गळपट्ट्या हव्या असतील तर तुम्ही हे कापड इकडे खाली सरकवून घ्या, जेणेकरून तुम्हाला इथे किंवा इथे अशा क्रॉसमध्ये गळपट्ट्या काढता येतील. किंवा तुम्हाला लॉंग स्लीव शिवायची असेल, डिझाईन करायची असेल, पप वगैरे करायचं असेल तर त्यासाठी इथे तुमचं कापड शिल्लक राहणार आहे. आता इथे सिंपल स्लीव्ज आहे म्हणून मी इथे वरतीच घेत आहे अशा पद्धतीने, कारण आपल्याला खालचं अस्तर पण त्यासाठी बरोबर पुरलं पाहिजे. आता अशा पद्धतीने सरळ ठेवून घ्यायचं आहे. हे असं सरळ ठेवून घ्यायचं कापड आपलं. दोन्ही बाजूला आपल्याला अर्धा इंच शिल्लक राहील या पद्धतीने ठेवायचं आहे. आता इथे आपल्याला खालचं जे अस्तर आहे त्याला मात्र आपल्याला इथे जॉईंट द्यावं लागणार आहे. इथे मी अर्धा इंच एक्स्ट्रा सोबतच इथे कट करणार आहे, त्यामुळे आपल्याला इथे या बाजूचं अस्तर जास्त कमी पडणार आहे. मग ते आपल्याला त्या अस्तरला मी जॉईंट देणार आहे. इथे एका साईडला मात्र मी जॉईंट देणार नाही. आता अशा पद्धतीने ठेवून आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचंय. आता इथे अर्धा इंचावर असं मी सरळ मार्किंग करून घेतलंय. हवं तर टेपने मोजून तुम्ही करू शकता. आणि ही रेषा आपल्याला अशी इथे जोडून घ्यायची आहे वरती सरळ अशी. बघू शकता तुम्ही अगदी व्यवस्थित आलेलं आहे. या बाजूला देखील आपल्याला ही रेषा अशी जोडून घ्यायची, म्हणजे कटिंग करताना आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. आता हे आपण कटिंग करून घेऊया स्लीव्स. कट देऊन घेणार आहे अशा पद्धतीने. आता हे आपलं 4 बाह्या एकदम कटिंग झालेलं. आता इथे बघू शकता तुम्ही इथे कापड जास्त कमी पडलेलं आहे, परंतु या बाजूला माझी बाही व्यवस्थित मी घेतलेली आहे. मी इथे जेवढं एक्स्ट्रा कापड आपल्याला कमी पडतं ते आपण इथे जॉईंट देणार आहोत. आता या बाहीला मी जॉईंट देणार नाही आणि या बाहीला जॉईंट देणार आहे. आता इथे जॉईंट न देता आपल्याला फिनिशिंग कसं करायचं हे मी स्टिचिंग करताना सांगणार आहे तुम्हाला. आता आपले दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत. आता आपल्याला आता फ्रंट पार्टचा फिशकट द्यायचा आहे. तो फिशकट द्यायचा कसा याची ट्रिक मी तुम्हाला आता इथे सांगणार आहे. तर हे बघा, आपला जो अस्तराचा हा जो आपला पार्ट आहे एक बाजूचा तो आपल्याला असा फोल्ड करून घ्यायचा आहे. आणि जे आपलं इथे शिलाई मार्जिन आहे बरोबर त्या शिलाई मार्जिनवर इथे आपल्याला सोडून द्यायचा आहे इकडचा पार्ट शिलाई मार्जिनचा, आणि ही घडी आपल्याला त्याच्यावरती ठेवायची आहे इथे अशा पद्धतीने 1 इंचावरती. आता इथे आपल्याला काय करायचंय, हे बघा इथे 1 इंच आपल्याला सोडून द्यायचं आहे. तुम्ही बघू शकता बरोबर 1 इंच इथे मार्किंग मी. बघा हे 6 इंच आणि हे 7 इंच, 1 इंच इथे आपल्याला एक्स्ट्रा सोडायचं आहे. आणि तिथून ही हा बाहीचं दुसरं टोक इथे ठेवायचं आहे आणि इथून आपल्याला
हा जो आपला आहे तो फिश कट कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. अगदी सोपी पद्धत आहे. तुमचा दोन्ही बाजूचा फिश कट अगदी परफेक्ट येणार आहे. आता हे पार्ट आपल्याला असे सरळ करून घ्यायचे आहेत. हे बघा, आपला फिश कट इथे तयार झालेला आहे. बघू शकता. हे बघा, ही आपली अशी घडी आहे. इथे बरोबर आपल्याला इथे हे बघा, हा आपला इथे फिश कट तयार झालेला आहे फ्रंट पार्टचा, आणि हा बॅक पार्टचा फिश कट तयार झालेला आहे. या पद्धतीने तुम्ही फिश कट अगदी सोप्या पद्धतीने करू शकता. आता हे आपलं संपूर्ण ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे. आता हे बघा, अगदी सोप्या पद्धतीने आता तुम्हाला हे ब्लाऊज पीस बाजूला करता येतात. हा येलो कलरचा ब्लाऊज आहे, त्याचा अस्तर आणि ब्लाऊज. आता इथे तुम्हाला पुन्हा फोल्ड करायची, एकावर एक ठेवायची गरज पडणार नाही. या पद्धतीने दोन्ही पार्ट असे आपल्याला आता इझिली सेपरेट करता येतात. ते झटपट तुमचं कटिंग होणार आहे. अगदी कमी वेळामध्ये तुम्ही जास्तीत जास्त ब्लाऊज कटिंग करू शकता. ही ट्रिक नक्की वापरा. आणि ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन्स ऑन करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. हे पार्ट आपण असे सेपरेट सगळे करून घ्यायचे आहेत. आता इथे आपला गळा गोलच आहे, त्यामुळे मी इथे डायरेक्ट कटिंग करून घेत आहे. तुम्हाला जर वेगळा कुठला गळा करायचा असेल तर हे आपण इथे हा पेपरचा पार्ट बाजूला करायचा आहे. तुमचा जो काही गळ्याचा पानगळा असेल तर तुम्ही या पद्धतीने असं गळ्याचा शेप देऊ शकता. किंवा तुम्हाला कुठलाही गळा तुमचा जो असेल, तो मटका गळा असेल, चौकोनी, किंवा आणखीन वेगळा करायचा असेल तर डीपमध्ये, बोटनेकमध्ये असेल तर तुम्ही मेजरमेंट तिथे आपलं शोल्डरचं वेगळं येणार आहे. डीप नेकला हे आरामशीर आपल्याला करता येतं अगदी इझिली. आता इथे गोलच गळा आहे, त्यामुळे मी इथे कुठेही वेगळं काही कटिंग करणार नाहीये. आणि ह्या ज्या पट्ट्या आहेत त्या आपण हुकलूकसाठी वापरू शकतो या गळ्याच्या. तर हे आपले एकाच वेळेस 2 ब्लाऊज कट झालेले आहेत. मी अगदी 4-4, 5-5 ब्लाऊज देखील या पद्धतीने कटिंग केलेले आहेत. खूप वेळेची बचत होते आपली. आपलं काम आरामात कमी होतं. स्टिचिंगला आपल्याला वेळ मिळतो भरपूर. तर याचा मी स्टिचिंगचे व्हिडिओ देखील तुम्हाला शेअर करणार आहे. हे तुम्ही बघू शकाल की कुठेही आपला कपडा कमी किंवा जास्त होणार नाही. कापड जर कमी जास्त होत असेल तर काय करायचं, त्याचं टिप्स मी तुम्हाला शेअर करणार आहे. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याचं स्टिचिंग बघणार आहोत. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.